मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजना, त्याच्या व्यतिरिक्त दिव्यांग पेन्शन योजना, या सर्वांना मे महिना हप्ता नेमका कधी मिळणार, याच्यासाठी सरकारने निधी मंजूर केला, पण कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार याची नेमकी तारीख काय असणार आहे? कारण की कमेंटच्या माध्यमातून भरपूरसे लाभार्थी म्हणत आहे की अपूर्ण माहिती देत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्हाला निधी कसा मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे. संजय गांधी व दिव्यांग पेन्शन हे वेगवेगळे आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. दोन्ही विभाग वेगवेगळे आहे. आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग पेन्शन योजना किंवा संजय गांधी योजना, या दोन्ही योजनात अलग अलग फरक आहे. आपण जर बघायला गेलं मित्रांनो, जसं की बघा, आता आपण संजय गांधी निराधार योजना बघूया. बघा, संजय गांधी योजना हे सामाजिक न्याय विषय विभागाच्या अंतर्गत राबवली जाते, परंतु त्यामध्ये विधवा महिला, श्रावणबाळ या सर्वांचं किंवा दिव्यांग बांधव असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, या सर्वांसाठी हयातीचं प्रमाणपत्र यावरती सरकारने लोट दिलेला आहे. म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग बांधवांसाठी मी तुम्हाला मागील जी आर सुद्धा दाखवलेला आहे. बनावटी डॉक्युमेंट किंवा बनावटी जी आर तुम्हाला मी दाखवलं नाही, पूर्ण तुम्हाला तारीख सहित जी आर दाखवला आहे. त्या जी आर मध्ये सर्व दिव्यांग बांधवांसाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे, परंतु बघा, तो निधी सामाजिक न्याय विभागाकडे सरकारने ट्रान्सफर देखील केलेला आहे. सामाजिक न्याय विभाग आणि जे काही संजय गांधी योजना असणार आहे, हे म्हणजे वन टाइम तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो, परंतु एक विनंती आहे, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, म्हणजे दिव्यांग पेन्शन योजना आहे, दिव्यांगांसाठी सरकारने निधी मंजूर केला. आयुक्त कार्यालयाने जी आर सुद्धा काढलेला आहे, मी तुम्हाला दाखवलं. आणि सामाजिक न्याय विषय विभागाकडे हे पैसे ट्रान्सफर सुद्धा केलेले आहे. आपण जर पाहायला गेलं तर संजय गांधी योजनेचे पैसे व दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे, म्हणजे त्यामध्ये श्रावणबाळ योजना, विधवा महिला असेल किंवा सर्व निराधार व्यक्ती असणार, म्हणजे दिव्यांगांना आणि सर्व निराधारांना एकत्र पैसे सरकार क्रेडिट करण्याचं ठरवलेलं आहे. मग आता याची तारीख काय असणार आहे? निधी तर मंजूर झाला, मग कोणत्या तारखेला पैसे येणार? तर बघा, पैसे थांबले कुठं, यावरती आपला फोकस असणार आहे. तर बघा, संजय गांधी योजना म्हणजे सामाजिक न्याय विषय विभागाच्या अंतर्गत हे राबवली जाते, परंतु अजूनपर्यंत सामाजिक न्याय विषय विभागाचा कुठलाही जी आर आला नाही, म्हणजे कुठलाही निधी सरकारने मंजूर केला नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर उलट पाहायला गेलं तर दिव्यांग पेन्शन योजना म्हणजे मे महिन्यासाठी दिव्यांगांसाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे आणि सामाजिक न्याय विभागाकडे हे पैसे देखील ट्रान्सफर केलेले आहे. म्हणजेच बघा, वाट जर आपण पाहायला गेलं मे महिन्या हप्त्याची आपल्या खात्यामध्ये पैसे येण्याची, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा जसा का निधी सरकारने मंजूर केला, तर तो निधी जसं की आपल्या खात्यामध्ये वन टाइम दिव्यांग बांधवांना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जे काय लाभ घेणारे सर्व बांधव असणार आहे, या सर्वांना, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांना आणि दिव्यांग बांधवांना एकाच वेळी सरकारने पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी बघा, आता दिव्यांगांचा निधी मंजूर झाला, सरकारने संजय गांधी निराधार योजनेचा निधी मंजूर करायचा आहे. आणि जसा जो निधी मंजूर झाला तर त्यावेळेस सरकार तारीख देखील ठरवणार आहे की कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. आता ज्या लाभार्थ्यांचं संजय गांधी किंवा निराधार असणार, तर त्यांचा आतुरतेने, म्हणजे भरपूरशा कमेंटमध्ये माहिती सांगू लागलेली होती की मे महिना हप्त्यासाठी अशी आहे, म्हणजे मे महिन्याचं मी टायटल टाकलं, थंबनेल टाकलं, तर ते म्हणू लागलेले होते की माहिती खोटी आहे. बघा, मे महिना हप्त्यासाठी तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र हे काढणं आवश्यक आहे, अति आवश्यक आहे. कारण की मे महिन्याच्या हप्त्यासाठी असो किंवा इथून पुढे येणारे हप्ते असो, असं देखील आपण समजू शकतो. यासाठी हयातीच्या प्रमाणपत्राकडे सरकारचा जास्त फोकस असलाय. निराधारसाठी एक गोष्ट, निराधारांसाठी निधी मंजूर झाला, आणि दुसरी गोष्ट, संजय गांधी योजनेसाठी सरकारने निधी मंजूर करायचा. जसा तो निधी मंजूर झाला तर 100% वितरणाचा जी आर आणि वितरणाची तारीख सरकार ठरवणार आहे. तो जी आर आला तर सर्वात अगोदर या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मला वाटते पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट समजली असेल. आता असेच कामाचे व्हिडिओ डेली पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.